चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. तुम्ही थंबनेल बघूनच आला असाल की मी माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे, जे की नवीन आहेत, रिसेंटलीच मी परचेस केल्यात. सो म्हटलं चला ते तुमच्याशी सुद्धा मी शेअर करते. छान छान आहेत, काही कॉटन आहे. सो बघूयात एक एक करून त्याचं काय काय कापड आहे आणि मी कुठून घेतली आहे ती. सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका प्लीज. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ही आहे फर्स्ट. आय गेस ही मी आधी पण दाखवली आहे, मला आठवत नाही मी दाखवली की नाही दाखवली. सो ही आहे ऑर्गेन्झा पॅटर्न. ही अशी काहीतरी त्याला एम्ब्रॉयडरी दिली आहे छानपैकी, थ्रेड एम्ब्रॉयडरी आहे ही. आणि बघा ट्रान्सपरंट आहे थोडीशी. आणि ह्याच्यावर तुम्ही व्हाईट कलरचाच ब्लाऊज आलेला आहे, व्हाईट कलरचा आहे. सो तुम्ही छान हा रेडीमेडसुद्धा परचेस करू शकता. मी रेडीमेडच घेतले ह्या साडीवरती. खूप छान दिसते ही साडी. मी अजून एकदासुद्धा ही घातलेली नाही आहे, पण नक्की त्याचा मुहूर्त लागेल. आय होप सो. बघूयात किती लवकर मुहूर्त लागतोय. पण मला ही साडी खूप आवडली. ही आय गेस मी 2000 रुपीजला घेतली होती द्वारकादास श्यामकुमारमध्ये. आणि हे घेऊन जवळपास 1 वर्ष झाले, पण ह्याला अजून मुहूर्त नाही लागला. मे बी मी म्हणलो तर लग्नात घालन, पण नाही लागला. बघूयात आता चला. नेक्स्ट आहे, ही थोडीशी सिम्पल आहे, कलकत्ता कॉटन म्हणतात ह्याला. अजून शिवलेली नाही आहे. ऑफिस वेअरला खूप छान आहे, एकदम हलकी आहे. आणि ही मध्ये तरी खूप ट्रेंडिंगला होती. ह्याची घडी खूप छोटी होती, म्हणजे त्यांनी असं हे केलं होतं. ह्याची घडी खूप छान छोटी होती बघा, खूप छोटी होती. सो ह्याला कलकत्ता सिल्क म्हणतात माझ्या माहितीनुसार. जर मी चुकीची असेल तर नक्की मला करेक्ट करा कमेंट सेक्शनमध्ये. पण ही अशी काहीतरी आहे. मी सिम्पल ब्लॅक कलरचा ह्याच्यावरती मी ब्लाऊज घेणार आहे, कॉन्ट्रास्ट. खूप सुंदर आहे, लाईट वेट आहे आणि ऑफिस वेअरसाठी खूप सुंदर आहे. कधी ओकेजन असलं तर मी साड्या घालतेच, सो मी त्यासाठीच घेतली. अराउंड 800 आहे, पण ही मला गिफ्टेड आहे. ही मी स्वतः घेतलेली नाही, सो ह्याचं लोकेशन मला माहीत नाही, पण खूप छान आहे, एकदम भारी आहे. त्यानंतर ही आहे ही नेक्स्ट. ही पण थोडीशी कॉटन आहे, कॉटनच आहे, थोडीशी नाही कॉटनच आहे. सो अशी काहीतरी प्रिंट आहे त्याच्यावरती. ही पण मला आठवत नाही मी दाखवली की नाही, पण ही अशी काहीतरी प्रिंट आहे लोटसची ह्याच्यावरती. आणि ही सुद्धा गिफ्टेड आहे. ॲक्च्युली ही ढापलेली साडी आहे. ही माझ्या मम्मीची साडी आहे, मम्मीला आली होती, त्यानंतर मी घेतली आहे. मम्मीच्या साड्यांवरती ऑब्व्हियसली हक्क असतोच पुरीचा. सो ही मम्मीची साडी आहे आणि ती मला आवडली म्हणून मी घेतली आहे ही. आय नो ही कोणी गिफ्टेड आहे. जर पुष्पा मावशी तू बघत असशील हा, तर ही मी साडी घेतली आहे. खूप सुंदर आहे. ह्याच्यावर पदरावर असं फ्लावर्स पूर्ण वर्क आहे. आणि जे लोटस मी तुम्हाला दाखवले असे सिम्पलवाले, हे ओव्हरऑल साडीवरती आहे. खूप सुंदर, मला फार आवडली म्हणूनच झाकले. तुम्ही असं करता का? म्हणजे ज्या कोणी मुली आहेत त्या आईच्या साड्या ढापतात का? मी तर खूप ढापते, खूप म्हणजे ढापतच. मी पण घेते तिला, असं नाही, पण ढापते पण. आवडली की उचलायची. ही नेक्स्ट आहे. ही माझ्या बेबी शॉवरला कोणीतरी दिली होती, मला माहीत नाही. त्या दिवशी मी बेड ओपन केला आणि मला ही साडी मिळाली. सो ही पण खूप सुंदर आहे, कॉटन मिक्स आहे ही. एक मिनिट, हे जे पिल्लू होतं ते त्रास देत होतं म्हणून स्किप केला. हे बघा, हां, ही त्या दिवशी बेड ओपन केली आणि मला ही साडी भेटली. सो खूप सुंदर आहे, कॉटन मिक्स आहे, प्युअर कॉटन नाही आहे. पण म्हटलंच ना, मला ऑफिसला साड्या कधीतरी घालायला आवडतात, सो मी ह्यातल्या अशा हलक्या साड्या ठेवतेच. सो ही सुद्धा खूप छान आहे आणि मला खूप आवडली होती, सो मी ठेवून घेतली. भारी आहे, मला पण फार आवडली. हे सेम पॅटर्न ह्या साडीचा तुम्हाला मुलचंदमध्ये भेटेल, कारण मी लग्नाच्या खरेदीच्या टायमिंगला सेम साडी तिथे पाहिल्या. त्याच्यात पण कलर्स व्हेरिएशन अवेलेबल होते. सो जर तुम्हाला आवडले असेल तिथं तुम्ही बघू शकता. ह्या सगळ्या शॉपच्या साड्यात, एकही माझी ऑनलाईन साडी नाही, सो प्लीज लिंक मागू नका. ह्या सगळ्या शॉपच्या साड्यात. आणि ही आहे फर्स्ट कोरा सिल्क. ही सुद्धा गिफ्टेड साडी आहे. येस, ही मम्मीने घेतली होती मला लग्नामध्ये.
आम्ही सगळ्या मावशांनी वगैरे मिक्स म्हणजे सेम पॅटर्नच्या साड्या घेतल्या होत्या, फक्त कलर्स व्हेरिएशन होते त्याच्यामध्ये. सो तुम्ही जर माझा हळदीचा व्लॉग बघितला असेल, हळद दळायचा व्लॉग, तर त्याच्यामध्ये मी घातली आहे. खूप सुंदर कलर दिसतो हा आणि लाईटमध्ये खूप भारी दिसतो. आता मी ह्याचा मुहूर्त गणपतीच्या वेळेस लावणार असं दिसतंय. म्हणजे मला फार आवडली आहे साडी, खूप सुंदर दिसते घातल्यावरती, खूप म्हणजे प्रचंड सुंदर दिसते, मला फार आवडली आहे. कोरा सिल्क आणि एकदम नाईट लुकमध्ये जर तुम्ही घालणार असाल साडी तर ही साडी नक्की घाला, खूप सुंदर दिसते. ओव्हरऑल बुट्टी आहे आणि ह्याच्यावरती असे काय म्हणतात, स्वॅन म्हणतात मला इंग्लिशमध्ये, राजहंस, करेक्ट करा मग चुकीचे असेल तर. हे अशी आहे बॉर्डर आणि ह्याचा पदर जो आहे विचारायची गोष्ट नाही, पदर पण खूप सुंदर आहे. आधी शांत बस, हे बघा पदर खूप सुंदर आहे साडी, मला ही फार आवडली. ह्याचा ब्लाऊज पण मी खूप सुंदर शिवलाय. खूप सुंदर शिवलाय, तोही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. ह्याचा शिवून झालाय ब्लाऊज, बाकीच्या सगळ्या साड्या आहेत त्या अजून शिवायच्यात. 1-2च ब्लाऊज झालेत आय गेस, सो त्याही छान आल्यात. पण ही साडी मस्त आहे. ही आय गेस 2000 रुपीजला घेतली आहे दुकानात तळेगावला, एवढंच माहिती आहे मला, दुकानाचं नाव माहीत नाही. पण ही खूप जणांना साडी आवडली. त्यानंतर ही सुद्धा गिफ्टेड साडी आहे. ही मी एकदा आय गेस घातली आहे, कधी घातली मला आठवत नाही आहे, पण घातली आहे. ह्याचा रनिंग ब्लाऊज पीस येतो तुम्हाला, सो रनिंग ब्लाऊज पीसमध्येच आहे ही. आणि मध्ये तरी खूप ट्रेंडिंग होती. ह्याच्यामधला ट्रेंडिंग कलर हा होता पोपटी कलर, पॅरट कलर थोडासा, सो खूप सुंदर आहे. ह्याला ओव्हरऑल अशीच लेस आहे आणि ही मला ह्यांच्या मावशीने गिफ्ट केली होती. सो ही मला घ्यायचीच होती आणि कशी बशी ती माझ्यापर्यंत पोहोचली. युनिवर्सनी माझं ऐकलं असं म्हणता येईल. सो खूप सुंदर दिसते. ह्याला रनिंग ब्लाऊज पीस आहे, पण मी रनिंग न शिवता मी कॉन्ट्रास्ट शिवला आहे, सो खूप सुंदर दिसतो तो कॉन्ट्रास्टसुद्धा. मी तोही ब्लाऊज दाखवते कारण तोही खूप सुंदर झाला आहे. सिम्पल शिवला आहे, पण त्याचा आय गेस बोटनेक आहे, ह्याच्यावर बोटनेक खूप सुंदर दिसतोय. सो ह्याचा लुक जर मी क्रिएट केला तर नक्की मी तुम्हाला दाखवेन. आणि ही आहे लास्ट साडी, जी की आहे गोल्डन कलरची. ही मी मुलचंदमध्येच घेतली आहे. अराउंड 300 का 400 रुपीजला ही घेतली आहे आम्ही, 400च आय गेस. आणि लग्नाच्या वेळेसच घेतली होती शॉपिंग करताना. सो मला ही फार आवडली. ह्याच्यावर ओव्हरऑल अशाच लाईनिंग आहेत. ऑर्गेन्झा पॅटर्न म्हणता येईल तुम्हाला, थोडासा ऑर्गेन्झा, पूर्ण ऑर्गेन्झा नाही. जी येल्लो आहे ना फर्स्टवाली दाखवली ती ऑर्गेन्झा पॅटर्न आहे, पण ही ऑर्गेन्झा नाही आहे, पण जरा फुगणार आहे ही साडी अशी. सो छान आहे, पण ही मला फार आवडली. बघता क्षणी गोल्डन कलर आहे आणि असे काहीतरी काट आहेत ह्याच्यावरती. फुल लाईन्स आहेत, फुल, काही असं डिझाईन नाही आहे, फुल लाईन्स आहेत. पदराला असे टॅसल्स दिलेत. हा पदर आहे, पदराला टॅसल्स दिलेत, हे बघा. हे अशा काही साडी आहे. ही पण मला फार आवडले. हिचा ब्लाऊज पीस सुद्धा टाकायचा आहे. सो मला कमेंट सेक्शनमध्ये एक सांगाल की म्हणजे करेक्शन करा, ते व्हाईट कलरचे स्वॅन आहेत, म्हणजे त्याला राजहंस म्हणतात का नाही मला माहीत नाही. दुसरी गोष्ट, हे जे ब्लाऊज पीस मी शिवलेले नाहीत ते तुम्ही मला त्याला कुठला पॅटर्न शिवता येईल, कुठला छान दिसेल हेही सजेस्ट करा. कारण मी पॅटर्नच्या बाबतीत खूप कन्फ्युज्ड असते आणि मला पॅटर्न. आज साड्या दाखवताना एक गोष्ट मनात आली. आधी शॉपिंग म्हणजे फक्त आवडली की घेतली, पण मुलं झाल्यावर प्रत्येक गोष्ट बदलते. तुम्हाला काय वाटतं? मला तर खूप वाटतं. म्हणजे त्या आता प्रायोरिटी चेंज झाल्यात की त्याला काय पाहिजे, काय नको, आणि नंतर माझं सुरू होतं की मला काय हवं आहे आणि मला काय नको आहे. आता स्वतःसाठी काय घ्यायचं म्हटलं ना की आधी मनात विचार येतोच, खरंच गरज आहे का, की एवढ्या पैशात बाळासाठी काय घेता येईल. कदाचित प्रत्येक आईच्या मनात हाच विचार येतो आणि माझ्या तरी हाच येतो. तुमचा येतो की नाही नक्की मला सांगा. आधी वेळ फक्त माझी असायची, ऑफिस असेल, मित्रमैत्रिणी असतील आणि अचानक बाहेर जाण्याचा प्लॅन, सगळं सहज व्हायचं. पण आता दिवसाची सुरुवात आणि शेवट दोन्ही घर आणि मुलासोबतच फिरतात.
खरं सांगायचं तर कधीकधी स्वतःसाठी वेळ मिळतच नाही. केस विंचायचे राहतात, आवडीचा चहा गरम असतानाही संपत नाही, एकदा सिनेमा पूर्ण बघायला ही वेळ मिळत नाही. पण हे सगळं करत असताना मनात कुठंतरी एक वेगळं समाधान असतं. कारण दिवसभर किती दमलो तरी बाळाचं एक हसू किंवा छोटीशी मिठी सगळा थकवा क्षणात घालून टाकतो. आधी मला वाटायचं की आनंद मोठ्या गोष्टीत असतो, नवीन ड्रेस, फिरायला जाणं, शॉपिंग. पण आता आनंदाची व्याख्याच बदलली आहे माझी. बाळाने नवीन काही शिकलं, काही छान जेवलं, आनंदात खेळलं की इतक्या सुंदर वाटतं. याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःला विसरावं. उलट आई आनंदी असेल तर घरातली ऊर्जा वेगळीच असते. म्हणूनच कधीकधी स्वतःसाठी एखादी साडी घेणं, आवडीचा पदार्थ खाणं आणि थोडा स्वतःसाठी वेळ काढणं हेही इतकंच महत्त्वाचं आहे. आयुष्य खरंच बदललं आहे. जबाबदाऱ्या वाढतात, झोप कमी होते, स्वतःसाठी वेळ कमी मिळतो. पण त्याच वेळी प्रेमही खूप वाढतं. अशी एक व्यक्ती आपल्याला आयुष्यात येते जिच्यासाठी आपण काहीही करायला तयार होतं, ते म्हणजे आपलं बाळ. हे बघा, इथे मला कपडे वाळलेली जी आहे ना ती घड्या घालायच्यात. आणि हा बेड कमी गाड्यांचं पार्किंगच आमचं जास्त असतं. किती गाड्या आहेत बघा, 1 2 3 आणि ह्या गाडीच्या आतमध्ये पण गाड्या आहेत. तुला काय बोलायचंय का? इग्नोर. चला, तुमच्याशी ह्या टॉपिकवर बोलता बोलता कधी कामं उरकली कळलंच नाही. खरं तर खूप वेळ लागला कामं उरकता. टॉपिकच खूप छोटा होता. इथे मी स्वयंपाक करून घेतला, बरेचशी बाकीची कामं घेतली. एवढं कपडे होते, ती धुतलेली, तीसुद्धा घड्या घालून त्याच्या जागेवर गेली. आणि हे लास्टचं काम होतं ते म्हणजे सेकंड लास्ट होतं ते म्हणजे झाडांना पाणी देणं. त्यानंतर मी भाजी जी आणली होती ती सगळी नीट केली. चला, हेच माझं काहीतरी छोटंसं आजचं रुटीन होतं. साड्यांमध्ये वेळ गेला बराचसा आणि मग माझी जी उरलेली कामं. तुमचंही आयुष्य असं बदललं आहे का बाळ झाल्यानंतर? नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि कुठली साडी आवडली तेही मला सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.